गजानन मस्के यांनी वाढदिवसानिमित्त गावातील शाळा केली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सहभाग. केंद्र राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनेत सध्या जिल्ह्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत गावातील ग्रामपंचायत इमारत, शाळा, महाविद्यालय, अंगणवाडी सह विविध सार्वजनिक इमारतीची सजावटीसह गरजेनुसार आवश्यक कामे लोकसहभागातून करण्यात येत आहेत. यासाठी शासनाकडून प्रोत्साहन मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात हदगाव तालुक्यातील पळसा, पिंपरखेड, येवली, साप्ती, उमरी या 5 गावाची निवड करण्यात आली आहे. पळसा येथील ग्रामसेवक अनिल कदम यांनी या उपक्रमात सहभाग घेण्यासंदर्भात आवाहन करीत स्वतः पुढाकार घेत विद्यमान ग्रामपंचायतीची टीम व गावकऱ्यांच्या लोकसहभागातून गावातील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालयाची रंगरंगटी, आवश्यक कामासाठी लोकवर्गणीमधून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पुढाकार घेऊन लोकसहभागातून काम करीत आहेत. पळसा येथील ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी, संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य, आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांचे विश्वासू म्हणून ओळख निर्माण केलेले सामाजिक कार्यकर्ते गजानन पंजाबराव मस्के यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वाजवी खर्चात बगल देत शासन राबवित असलेल्या उपक्रमात सहभाग घेत शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी वर्गाच्या सहकार्याला आपल्याकडून विशेष आर्थिक मदतीतून गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. मनाठा पोलीस प्रशासनाच्या संकल्पनेतून या अगोदर परिसरातील अनेक शाळा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे शाळेवर आता तिसऱ्या डोळ्यातून नजरेत असून आता पळसा येथील शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय सीसीटीव्हीच्या नजरेत असणार आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक व्यक्त होत आहे. या उपक्रमात गावकऱ्यांनी या उपक्रमात सहभाग घ्यावेत असे आवाहन ग्रामसेवक अनिल कदम यांनी केले आहे.